नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या चियाच्या पिकामध्ये उभे आहोत आणि आज रोजी याची काय परिस्थिती आहे आणि पेरून किती दिवस झाले याविषयी सविस्तर माहिती घेऊ. तर हा 14 नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केलेला हा आपला चिया. आता याला फुलधारणा झालेली आहे. काही ठिकाणी कमी जास्त वाढ आहे, थोडासा उगवण्यात मागे पुढे झाला, कारण पाणी आपण एका साईडनं देणं सुरू करतो आणि ज्या ठिकाणी प्रथम पाणी देतो त्या ठिकाणी अगोदर त्याच्या उगवण प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे थोडंसं आहे, खूप दाट झालेला आहे. एकरी आपण जवळपास हे 1.5 किलो बियाणं पडलं होतं, 24-24 खतामध्ये मिक्स करून पेरलं आणि अतिशय चांगली उगवण झालेली आहे. या ठिकाणी रोहींचा फार त्रास होता म्हणून आपण चिया पिकांची निवड केली. यातून सुद्धा रोही फिरतात, नुकसान झालेलंच आहे. तर आज रोजी असा हा आपला चिया, याला एकही फवारणी केलेली नाही. एक डवरपाळी दिली, सरी काढायची राहिलेलीच आहे आणि खतसुद्धा पेरताना जे दिलं तेच दिलेलं आहे. बाकी दुसरं खतही आपण याला दिलेलं नाही. त्या मानाने हे जवळपास कमी खर्चाचं आणि चांगला बाजारभाव असलेलं हे पीक आहे. 14 नोव्हेंबरची पेरणी, आज 31 जानेवारी, म्हणजे जवळपास 76, 80, 85 दिवस झालेले आहेत याला. आणि त्या पिरियडमध्ये आज यांनी ही अवस्था पकडलेली आहे. आतापर्यंत जवळपास याला 4 पाणी झालेले आहेत. यावर कोणतीही आपण रासायनिक किंवा जैविक असली कुठलीही फवारणी घेतली नाही. कुठलाही खताचा बेसल डोस वगळता डोस दिलेला नाही. जमीनसुद्धा बघू शकता अतिशय मुरमाड अशी आहे आणि त्यामध्ये हे चांगलं पीक एक होतं आहे. याला कोणतेही वन्य प्राण्याचा त्रास नाही, फक्त जे काही त्यांच्या पायाने तुडवल्या जाईल तेवढाच याला त्रास होतो. पुढे याचं मार्केट यावर्षी छान होतं. आता पेरा जसा जसा वाढेल आणि मार्केटमध्ये उपलब्धता वाढेल तेव्हा आता भावावर काय परिणाम होतो ते पाहावं लागेल. पण आपल्या विदर्भातील शेतकऱ्यासाठी वाशिममध्ये एक चांगलं मार्केट डेव्हलप होतं आहे. काही ठिकाणी गावात व्यापारी येऊन याला घेऊन जातात. आपल्या भागामध्ये चियाची आपण पेरणी काय करता आणि त्याचे उत्पादन अधिक येण्यासाठी जर काही खास सल्ला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंटमध्ये आपले अनुभव सांगा. धन्यवाद.